मोर्शी शहरातील परशुराम मंगल कार्यालय ते शांतिनिकेतन हायस्कूल डीपी रोडच्या निकृष्ट बांधकामाविरोधात स्थानिकांनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा मोठा परिणाम दिसून आलाय। सिटी न्यूजच्या बातमीमुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करत सुधारित कामाला सुरुवात केली आहे। जाणून घेऊया या यशस्वी आंदोलनाचा सविस्तर वृत्तांत। मोर्शी शहरातील परशुराम मंगल कार्यालय ते शांतिनिकेतन हायस्कूल या डीपी रोडच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती। या विरोधात 15 एप्रिलला कॉलनी परिसरातील रहिवाशांनी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले। सिटी न्यूजने या आंदोलनाची बातमी प्रसारित करत रोडच्या खराब दर्जाची माहिती आणि व्हिडिओ प्रसिद्ध केलेत, ज्यामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला। या बातमीचा परिणाम म्हणून मोर्शीचे तहसीलदार, उपविभागीय अभियंता आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी तहसीलदार कार्यालयात एक संयुक्त बैठक आयोजित केली। या बैठकीत कॉलनी परिसरातील उपोषणकर्ते आणि संबंधित रोडचे कंत्राटदार उपस्थित होते। तहसीलदारांनी सिटी न्यूजने प्रसारित केलेला व्हिडिओ आणि रोडच्या निकृष्ट दर्जाचे पुरावे कंत्राटदाराला दाखविलेत। यामुळे कंत्राटदारावर दबाव आला आणि त्याने रोडच्या सुधारित कामाला तातडीने सुरुवात करण्याचे मान्य केले। 18 एप्रिल रोजी डीपी रोडच्या सुधारित बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। कॉलनी परिसरातील रहिवाशांनी या यशस्वी कारवाईसाठी सिटी न्यूजचे आभार मानले आहेत। गेल्या 2 दिवसाआधी आपण परशुराम मंगल कार्यालय ते माकोळेच्या घरापर्यंतच्या डीपी रोडच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची आपण बातमी प्रसारित केली होती आणि बातमी प्रसारित झाल्याबरोबर त्या बातमीचा इम्पॅक्ट म्हटल्याबरोबर 2च दिवसात विभागीय मोर्शी विभागाचे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्यांची मोर्शीचे मुख्याधिकारी व तहसीलदार साहेब यांनी संयुक्त बैठक करून कंत्राटदाराला संबंधित कंत्राटदाराला सांगितले की काम उत्कृष्ट दर्जाचे करून येत्या 2 दिवसात कामाला सुरुवात करण्यात यावी असे त्यांना आदेश देण्यात आले। व आज आपण बघत आहे माझ्या मागे कामाला सुरुवात झालेली आहे आणि उत्कृष्ट दर्जाचं काम आज इथे चालू आहे। ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे त्या पद्धतीचं काम आता सुरू आहे। खाली जे आहे त्या बीबीएमच्या वर प्लॅस्टिकचं कोटिंग टाकून त्यावर माल टाकून पद्धतशीर काम आज इथे सुरू आहे। तर बघूया आपल्या सिटी न्यूजच्या बातमीमुळे जो इम्पॅक्ट पडला कॉलनी परिसरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया। काका, काय सांगाल तुम्ही? हा रोड बंद पडला होता, त्याच्यानंतर अन्नत्याग आंदोलन झालं, अन्नत्याग आंदोलनाची सिटी न्यूजने बातमी दाखवली, त्याच्यानंतर परत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे बैठक घेऊन तातडीने हा रोड सुरू करण्यास सांगितला, आपण काय प्रतिक्रिया द्याल? हे सर्व प्रशासकीय लोकांनी जे बैठक घेऊन ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्टदारांना जे सांगितले त्याप्रमाणे आता काम सुरू करण्यात आलेले आहे। तरी आमच्या नागरिकांची हेच विनंती आहे की काम उत्कृष्ट दर्जाचे व लवकर होण्यात यावे। बाकी काही नाही, आम्हाला 4 महिन्यापासून बरेचशी तकलीफ सहन आम्ही केली, पण यापुढे आम्हाला तकलीफ झाली नाही पाहिजे याची दक्षता कॉन्ट्रॅक्टरने घ्यावी आणि काम उत्कृष्ट दर्जाचे करावे हेच आमच्याकडून विनंती आहे। सिटी न्यूजच्या बातमीमुळे बरेचसा फरक पडलेला आहे, तरी सिटी न्यूजचे धन्यवाद। स्थानिकांचे म्हणणे आहे की सिटी न्यूजच्या बातमीमुळे प्रशासनाला तातडीने कारवाई करावी लागली आणि रोडच्या दुरुस्तीला गती आली आहे। हे आंदोलन आणि मीडियाच्या दबावाचा मोठा विजय मानला जात आहे। आपल्यासोबत अन्नत्याग आंदोलनामधलेच एक आंदोलक आहेत, आपण काय प्रतिक्रिया द्याल या काम सुरू झाल्यानंतर? 2 दिवसाआधी जे आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनाला मी पण होतो आणि त्या आंदोलनामध्ये सिटी न्यूज चॅनलवाले आले, त्यांनी बातमी टाकली, त्यानंतर तहसीलदारांनी त्यात दखल घेतली, तहसीलदारांनी त्यांना लेटर दिलं, लगेचच ठेकेदार आला, तहसीलदाराच्या दालनात मिटिंग लागली आणि ठेकेदाराने सगळी कबुली केली कामाबद्दल आणि आज योग्य तऱ्हेनं काम करून देत आहे। या सगळ्यात मोलाचा वाटा तहसीलदार साहेबाचा आणि सिटी न्यूज चॅनलचा। मोर्शी शहरातील डीपी रोडच्या निकृष्ट बांधकामाविरोधातील स्थानिकांचा लढा आणि सिटी न्यूजच्या प्रभावी पत्रकारितेमुळे प्रशासनाला कारवाई करावी लागली। हा प्रकार स्थानिकांच्या एकजुटीचा आणि मीडियाच्या ताकदीचा विजय आहे।